सर जे आहे की आज आपण जे आहे ते डीमार्ट मध्ये साखरेच्या संदर्भात जे आहे ती तपासणी केलेली आहे, काय नेमका आढळलेलं आहे? आम्ही अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या आदेशानुसार तपासणी करण्यासाठी आलेलो आहोत. तपासणीमध्ये जो शासनाने शुगर कंट्रोल ऑर्डर आलेली आहे 2024 या महिन्यात रूमवरती घ्या एक लेवल पकडतो आम्हाला दिसलेला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हायोलेशन या घडीला तरी आज तरी दिसत नाही. अच्छा. आजचा म्हणजे केंद्र शासनाचं जे ऑर्डर आहे त्याच्यानुसार प्रत्येक महिन्याला जो आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 मेट्रिक टनपेक्षा जास्त नाही व्हायला पाहिजे. जर म्हणजे स्टॉक येते आणि जात असेल फ्लो असेल तर त्याचं नाही, फक्त स्टॉक नाही झाला पाहिजे. आता सध्या सकाळीचा जो स्टॉक होता डिमांडचा तो 38 क्विंटल होता आणि त्याचे म्हणजे चालू आहे, जो येते तसा जातो त्याच्यानुसार काही नाही. नियमितता आढळून आली का? आपण जी सध्या तपासणी करून आली त्याच्यामध्ये तुम्हाला नियमितता आढळून आली का? कशा पद्धतीची तुम्ही तपासणी केली? एकूणच काय तुमचे निकष त्याच्यामध्ये होते? म्हणजे तपासणीला गेल्यानंतर त्यांचा स्टॉक रजिस्टरनुसार किती इन्कम झालेली आहे, म्हणजे आज केवळला किती साखर आली, त्यांचं वाटप किती होते आणि ते वाटप झाल्यानंतर किंवा एकूणच दिवसभराचा जो स्टॉक आहे तो विदिन लिमिट आहे का सोलापुरात कुठं तपासणी केलं? आज दुपार झालं अजून सकाळपासून कुठं आणि उद्या कुठं काय काय प्लॅनिंग आहे? इथं म्हणजे जे बल्क कंझ्युमर असतील म्हणजे सोलापूर विभागामध्ये कॉन्फेक्शनरीच्या वगैरे कोणत्या जर कंपनी असतील तर तिथलं आणि डीलर म्हणजे ज्यांचं 4 मेट्रिक टनपेक्षा जास्त असतील त्याचं मोठमोठे असतात वगैरे तपासणी करणार. मार्केट यार्डात जे आहे सोलापूरचं मार्केट आहे साखराचं उदाहरण आपण पाठवायचं. हे अजून तर नाही गेलो आपण जाऊ. पण दिवसभरामध्ये कुठं काही जास्त साठा आढळून आला का? काही कारवाई केली का? आता सध्या तरी विदिन द लिमिट असल्यामुळे अजून नाही कारवाई केली. आपण जर त्या लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर आय थिंक मोदीचीच ॲक्टनुसार कारवाई करतात. साधारणतः आपल्या पथकामध्ये किती अधिकारी आहेत आणि कुठल्या दर्जाचे अधिकारी आहेत? इथं आमच्या ह्याच्यात पथक प्रमुख किंवा तपासणी अधिकारी म्हणून परिमंडळ अधिकारीचे नायब तहसीलदार लेवलचे आहेत आणि पुरवठा निरीक्षक त्यांना सहाय्यक पथक प्रमुख असा आदेश मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात. आज दिवसभरात किती ठिकाणी तपासणी केली? आज दिवसभरात डिमांड प्रत्येक डिमांडला इतर दुसऱ्या ठिकाणी पण जाणार. रिलायन्स स्मार्ट आहे. हो तिथे पण जाणार आहोत. आता सध्या आतापर्यंत सकाळपासून मॅडम या थांबा तुम्ही नाही तुम्ही इथे या तुम्ही इथं एक मिनिट ते पण जर हात लावा. हां मॅडम तुमचं नाव सांगा. खाली घ्या. आज सोलापुरात किती ठिकाणी स्प्रे मारले तपासणी झाली मध्ये पाठवतो. थोडं सविस्तर आला. साठा जास्त आढळून आलं तर पुढची कारवाई काय? हॅलो, लिंक पाठवलं तुम्हाला ग्रुपला.